आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हॅलो, आंबी सापडली। काय आहे? कशी ती होती कुठे? पण ते राघवनेच तिला गायब केलं। शेवटी मला वाटलं होतं तेच झालं ना। आता मी राघवला सोडत नसतो बघ, तर काही झालं तरी चालेल। अहो नाही नाही, अहो तुम्ही असं काय बी करू नका प्लीज। अगं पण हे बघा, आधीच लय प्रॉब्लेम आहेत आणि तुम्ही अजून तिकडे जाऊन प्रॉब्लेम वाढू नका। आणि त्यात तुमचं आणि आंबीचं प्रेम प्रकरण कुणाला कळलं तर भरीत भर। बघा, तुम्ही विचार करा। बर ठीक आहे। आता आणखी काय सांगायचं? नेहमी नेहमी तेच तेच बस झालं। मम्मी अगं ऐक ना, गप गा आशू, तू काय कळतंय का सारखं सारखं आपलं? अगं ऐक ना अंबू, अम्मू माझी पोर। अंबू, अगं कुठं होतीस बाळ तू? मग कशी झाली आज? विद्या मॅडम, जरा अंबूला खोलीत घेऊन जातं काय? तिला जरा आराम करू द्या आणि जरा पाणी पण द्या प्यायला। चल अंबिका, अंबू जाग। ये अंबिका। मग अंबीसाठी काहीतरी खायला कर जा। होय मामी, तू कुठे चाललीस? जया, जाऊ दे तिला। जाऊ दे म्हणजे? अरे मामा, आता कुठे पूजेला सुरुवात करायची आहे आणि तू जाऊ दे काय म्हणतोस? मामा काय झाले नक्की? तुला सांगतो सगळं नंतर। नंतर मामी थांब। हे बघ, मी यायच्या आधी तर काय घडलं मला नाही माहिती, पण कोणाकडनं काही चूक झाली असेल, तुला कोणी काय बोललं असेल तर त्यांच्या वतीनं मी माफी मागतो, पण तू निघून नको जाऊस। मामी, शुभ कार्यात नाट नको, ऐक माझं। पूजेसाठी बोलवलं होतं मासनी, राग नको मानून घेऊ। घरच्या कुळाची पूजा आहे, त्यासाठी वडीलधाऱ्या माणसाने बसायचं असतं। माझे आई वडील तर माझ्यापासून लांब गेले, आता माझे आई वडील तुम्हीच हायचा। त्यामुळं मी तुमचा मुलगा समजून माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या पदरात घ्या, पण मामी असं एकाएकी निघून नको जाऊस। आता कसं हीच संधी आहे, सोनं करून घ्याय पाहिजे। असं तसं सोडणार नाही असनी, लई बोललेत ना मग अशी दाखवून देते ही विनीता कोण आहे। मामी थांबतेस ना? कसं आहे ना जया, माफी तू लाख मागशील रे, पण त्याला काय अर्थ नाही। जे न करावं तेनच भरावं। ज्यांनी माझा अपमान केलाय त्यांनीच माझी माफी मागितली पाहिजे, तरच मी इथं थांबीन, नाही तर मला काय बी गरज वाटत नाही इथं थांबायची। हे बघ विनीता, घरात शुभ कार्य आहे, अशा वेळी असं वागणं बरं नव्हतं। माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर। शुभ कार्य, मग त्याचा विचार आधी करायला पाहिजे होता ना यांनी।
तुमच्या अपमानाचं तर मला काही वाटेनासच झालंय, कारण तुमचं नेहमीच आहे रोज मर त्याला कोण रड. तुम्हाला तर आयुष्यात कधी माफ नाही करणार मी. पण माझी माफी तुम्ही नाही, दुसरंच कोणीतरी मागायची. कुणी माफी मागावी अशी इच्छा आहे तुझी? तहसीलदार बाईनी, विद्या संभेरा. मामी हे कसं शक्य आहे? मामी ते आपल्या घरच्या पाहुणे आहेत. पाहुण्यांनी पाहुण्यांसारखंच वागायचं. आपलंच घर असल्यासारखं मध्ये मध्ये नाक नाही खुपसायचं. मामी चुकून काही बोलून गेले असतील, पण तू नको मनावर घेऊ. हे बघ, नकळत चुका होतात की, म्हणून काय आपण विषय ताणून राग धरून चालणार आहे काय? आपण त्यांना मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे. पण मामी त्यासनी माफी मागायला कसं सांगायचं? बरं दिसेल का ते? का मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून? तहसीलदार असेल ना ती, तर तिकडं, इथं घरात नाही. आणि काय वेगळी आहे ती? माणसासारखी माणूसच आहे ना. मग एका माणसाने दुसऱ्या माणसाची माफी मागितली तर कुठे एवढं बिघडलं? आणि तरी बी तुम्हाला तिचंच जास्त पुळका असेल ना, तर ठीक आहे मग. विनिता, लय होत आहे तुझंही. नाहीतर काय, कुठला तरी एक विषय उचलून डोक्यावर धरायचा आणि मिरवायचं, ना त्याला शेंडा ना बुडका. आणि काय ग, तिनं का तुझी माफी मागायची? तिनं काय केलंय? उलट तूच चुकलीस, तूच माफी मागायला पाहिजेस तिची. वय तर बोलवा की तिला, चांगलं पाय धरून माफी मागते तिची. तसा बी माझा चांगुलपणा कधी दिसलाच नाही तुम्हाला. माझ्या नुसत्या चुकाच दिसत्यात. तसंही मला कधीच परख केलंय तुम्ही. आणि ती तर दुसरी नाथ आहे ना व तुमची. काना मागून आली आणि तिकट झाली. मामी तू उगाच भडकू नको. हे बघ, मी याबद्दल एकदा विद्या मॅडमशी बोलून घेतो. हा, तू शांत हो. किती ओढ आहे ना यांच्या नात्यात. असं भावा बहिणीचं नातं मी कुठेच बघितलेलं नाहीये. वेळ पडली तर बहिणीसाठी जीवही द्यायला तयार असणारा भाऊ, आणि एवढं प्रेम करणारी बहीण. किती प्रेम आहे यांचं एकमेकांवर. काय करावं? यांच्याशी बोलावं का नको? कसं बोलावं आणि कसं सांगावं यासने? तुम्ही मामीची माफी मागा म्हणून कसं वाटेल ते? आजी म्हणते तसं त्यांची काही चूक पण नाही. मग ते जीव लावतात ह्या आंबोवर. नाही, यासनी मामीची माफी मागायला सांगायचं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं. नको, नाही म्हणून सांगू काय मामीला? अरे जयदेव, तुम्ही या ना. काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? नाही, काय नको. ते आंबी झोपली का बघायला आलतो. घाबरली होती जरा, पण मी समजावल्यावर आता झालीये शांत. पण आपली अंबिका खूप धीराची आहे ना जयदेव, आणि रोखठोक आहे म्हणून निभावलं.
तिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर तिचं काय झालं असतं कुणास ठाऊक. ह्या असल्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी मुलींनी सक्षम होण्याची खूप गरज आहे. आणि जयदेव, मला वाटतं ना तुम्ही त्या राघवला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला हवं. अति झालंय हो त्याचं आता. काय एकदा पोलिसात गेला आणि त्याला जेलची हवा लागली ना की मग वट्टीवर येईल तो. त्याला एकदा अद्दल घडणं आता फार गरजेचं आहे. नाही मॅडम, त्याचा काय बी उपयोग नाही. राघवच्या बाबतीत सगळे उपाय करून झाले. त्याला जेलमध्ये पाठवून झाले, 1000 वेळा समजावून पण झाले, वेळ प्रसंगी मारून पण झाले. पण नाही, डॉक्टरनी पेशंटचे जेवढे उपाय केले नसतील तेवढे राघव सुधाराव म्हणून केले. पण नाही, काय उपयोग नाही. बरं, तुम्हाला काही हवं होतं का? मला नाही, म्हणजे अंबुलाच बघायला आलतो. अण्णा दादा, अरे ये की, बस. उभं काय आहेस? नाही, राहू दे. अरे बस की, या. अंबू, बरी आहेस ना? व? इथे मॅडम, हं? मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मग बोला की जयदेव, एवढा विचार कसला करताय? मगाशी तुम्ही दोघी पण वर आल्या आणि तेव्हा मामी एकाएकी निघून जायला लागली. आणि मामी थांब, कोणाकडनं काही चूक झाली असेल, तुला कोणी काही बोललं असेल तर त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. ज्यांनी माझा अपमान केलाय त्यांनीच माझी माफी मागितली पाहिजे, तरच मी इथं थांबेन. नाही तर मला काय बी गरज वाटत नाही इथं थांबायची. कुणी माफी मागावी अशी इच्छा आहे तुझी? तहसीलदार बाईंनी, विद्या संबेरा. अरे विद्या मॅडम, मी तिला समजावायचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती ऐकून घ्यायलाच तयार नाही. तुम्ही तिची माफी मागावी अशी तिची इच्छा आहे. पण मी अण्णा दादा, ती मामी काय डोक्यावर पडली का काय? आणि ती लाख माफी मागायला सांगल म्हणून काय विद्या मॅडम जाऊन माफी मागतील होय? ती काय बी नाही. मामीनं आज माफी मागायला सांगितली, उद्या उद्या पाया पडायला सांगल म्हणून काय आपण तिच्या मनासारखं वागायचं होय? विद्या मॅडम, तुम्ही किती काय बी झालं ना तरी माफी मागणार नाही. अगं अंबू, माझं पण तेच मत आहे. यांनी मामीची माफी मागावी अशी माझी अजिबात इच्छा नाहीये आणि मला ते पटलेलं बी नाहीये. मला त्यांची काही चूक नसताना माफी का मागावी? मला नाही आवडणार ते. बरं थांबा, मी डायरेक्ट जाऊन मामीला सांगतो, विद्या मॅडम तुझी माफी मागणार नाही आणि आम्हाला ते पटणार बी नाही. मी आलोच. जयदेव थांबा. काय झालं? तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. म्हणजे मी माफी मागायला तयार आहे. नाही अजिबात नाही. तुम्हाला काही एडमिट लागलंय काय? तुम्ही मामीची माफी मागणार नाही म्हणजे नाही. अंबिका, आणि मला सांगा, तिची जर माफी नाही मागितली तर काय आभाळ कोसळणार आहे होय? आभाळ नाही, पण पूजेचा उघडून बसेल. अंबू, अगं या पूजेला थोड्या मोठ्याने बसायचं असते. आत्या नाना नाही म्हणून मामा मामीला सांगितलंय. आता मामीनं ही अट लावली आहे. आता विद्या मॅडमनी माफी नाही मागितली तर
कुळाची पूजा नाही होणार. आणि मामी निघून जाईल. मग जाऊ दे की, त्याला काय होतंय. पण विद्या मॅडम माफी मागणार नाही म्हणजे नाही, आणि हे फिक्स आहे. काय गे, तुला या चांगल्या कार्यात अडथळा आणायचाच असतोय का? नाही, काय काय मिळतं काय तुला? समाधान वाटत असेल नाही? एक चांगलं कार्य सुरू होतं, त्यात आपण खो घातली आणि त्याची वाट लावली. हो गप्प बसा. कसलं आले चांगलं कार्य? आणि मी खो घातला? मी खो घालायची गरजच नाही मुळात. या घरात ना अडथळ्यांची एवढी रांग आहे. रोज बघा की काय नवीन नवीन घडायला लागले ते. तो राघव एवढा म्हणत होता आंबीशी लग्न करायचं म्हणून, का नाही लावून दिलं त्याचं आंबीशी लग्न? हा, रोज काहीतरी नवं नाटकं उभं करतंय. आणि कशाला उगाच आपण वैर घ्यायचा आणि रोजचा व्याप वाढवायचा? तो तरी संपल ना एकदाचा. आणि तुम्हाला आधीच सांगून ठेवत्या, तुम्ही त्यांची बाजू घेऊन मला बोलू नका. तुम्ही माझ्या अंगावर हात उचलला तरी बी मी अजून इथंच आहे. एखादी असती तर कधीच निघून गेली असती. आणि ही कोण कुठची बाहेरची बाई येऊन मला काय वाटेल तर बोलल आणि मी ऐकून घेऊ? मला नाही जमणार. विनीता, आवाज खाली. नाही करणार. जमत असल तर योच आवाज ऐकायचा, नाही तर ही मी चालले. अगं मम्मी, असं काय करायलीस? आणि आधी जरा शांत हो बरं. काय गरज नाही तिची समजूत काढायची. वैतर तुम्ही कशाला काढाल माझी समजूत? तुम्हाला मी ही तर नकोच आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा, काय बी झालं ना तर बायका पोरच असत्यात, माहितीये ना? बाहेरची नसत्यात. अंबिका का कसला हट्ट आहे तुझा? हे बघ, हट्ट करण्यासाठी बाकी गोष्टी असतात की नाही, हे जरा वेगळं आहे. आणि जयदेव, तुम्ही तरी एवढा कसला विचार करताय? माफीच मागायची ना फक्त, मग मागेन की मी माफी. हे बघा, माझ्या माफी मागण्याने जर का माझ्या घरातली विघ्न दूर होणार असतील तर काय हरकत आहे माफी मागायला? मी मागूच शकते. आणि आधीच तुम्ही सगळ्यांनी एवढं केलंय माझ्यासाठी, मग मी तुमच्यासाठी एक साधी माफी नाही मागू शकणार का? ते काही नाही, मी माफी मागायला तयार आहे. अप्पा, तुम्ही तरी माघार घ्या. शुभ कार्याच्या दिवशी असं भांडणं बरं दिसतं वय? ए आशू, तू तोंड बंद कर. हा, तुला काय वाटलं मी इथं उगाच भांडण करते? नाही नाही नाही, आमचंच चुकलं, तुझंच खरं. हा, तुझंच खरं. चल पूजेला बस. चल. नाही, मला नाही जमणार. तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसा पूजेला. ती बाहेरून आलेली बाई जोपर्यंत माझी माफी मागणार नाही तोपर्यंत मी पूजेला बसणार नाही. ते बी वेळेत आली तर ठीक आहे. तिची वाट बघत बसायला ती काही जहागीरदारी लागून गेली नाही. तुमचा भाचा आता जाणार वकिलासारखा, तिला सांगणार समजवणार, तेव्हा ती खाली आहे ना? नाही तर एक काम करा, तिला द्या घरला धाडून, मी जाते. थांबा मम्मी. मी माफी मागायला तयार आहे. अच्छा, शेवटी चूक लक्षात आली तर तुझ्या? हो. आता तुम्हीच सांगा मामी, कशी माफी मागू? हात जोडून माफी मागू की पाय धरून माफी मागू? हा, बघा कशी बोलाली ती. म्हणजे माफी मागून जशी काही माझ्यावर उपकारच करायले.
अगं त्यांची चुकी नसताना सुद्धा ते तुझी माफी मागताय. हा, तरी बी तुला अडचण? म्हणजे मागितली तरी अडचण, नाही मागितली तरी बी अडचण. असू द्या तो मामा. मगाशी मी चुकून तुम्हाला जे काही बोलून गेले त्याच्यासाठी मी तुमची खरंच मनापासून माफी मागते. माझं चुकलं. आय एम सॉरी. खरंच माफ करा मला. बघितलंस विनिता, एका तहसीलदाराला पाया पडायला लावलंस तू. तुझ्या लई पावर आहे तुझ्यात. आता फक्त पाय धरायला लावलं. पुढं जाऊन बघ, त्या घरातनं नाही बाहेर काढलं ना तुला तर नाव विनिता लावणार नाही.